जनसामान्यांचा निर्भीड निपक्ष बुलंद आवाज जनता ठाणेदार न्यूज। संगमनेर खुर्द येथील पालिकेच्या कंपोस्ट डेपोला भीषण आग, वारंवार लागणाऱ्या आगीमुळे नागरिक त्रस्त। संगमनेर खुर्द परिसरामध्ये असलेल्या संगमनेर नगरपालिकेच्या कंपोस्ट डेपोला कचरा डेपो अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। या आगीने अल्पावधीतच रौद्र रूप धारण केल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे साम्राज्य पसरले आहे। विशेष म्हणजे या कंपोस्ट डेपोला आग लागण्याची पहिलीच वेळ नसून आतापर्यंत येथे वारंवार आगी लागण्याच्या घटना घडल्या, त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा आणि सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। धुराचे लोट आणि नागरिकांमध्ये घबराट। आग लागल्याने समजताच परिसरातील एकच खळबळ उडाली। कचऱ्याचे ढीग असल्याने आगीची तीव्रता प्रचंड वाढली असून दूरवरूनही धुराचे काळे लोट हवेत तरंगताना दिसत आहेत। या विषारी धुरामुळे परिसरातील नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत असून डोळ्यांची जळजळ वाढली आहे। स्थानिक रहिवाशांमधून पालिकेच्या कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। सदर आग नेमकी कशामुळे लागली? कचऱ्यातील उष्णतेमुळे किंवा झालेल्या गॅसमुळे की इतर कोणत्या कारणामुळे? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही। घटनेची माहिती मिळताच संगमनेर पालिकेच्या अग्निशामक दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आहेत। आग आटोक्यात आणण्यासाठी जवानांकडून विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहे। कचरा जास्त असल्याने आग पूर्णपणे विझवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा मारा करावा लागत आहे। या डेपोला वारंवार आग का लागतो? पालिका प्रशासन यावर कायमस्वरूपी तोडगा का काढत नाही, असा संतप्त सवाल आता संगमनेर आणि पंचक्रोशीतील भागातील नागरिकांकडून विचारला जात आहे। या वारंवार लागणाऱ्या आगीमुळे परिसरातील पर्यावरणाची मोठी हानी होत असून पालिकेने या कचरा डेपोचे योग्य व्यवस्थापन करावे किंवा तो इतरत्र हलवावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे। जनता ठाणेदार न्यूज रिपोर्ट, रामा लोखंडे, संगमनेर।